मंडळी, अंबड नगरपालिकेची निवडणूक आता पूर्णपणे पार पडलेली आहे. अंबड नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टी यांचा झेंडा यांनी फडकलेला आहे. आता विषय येतोय भारतीय जनता पार्टीने दाखवलेला कॉकचा, लॉलीपॉपचा. हे कॉकसाठी अनेक जण हे भारतीय जनता पार्टीने त्यांना आश्वासित केलेले. त्यामध्ये मग धनराज दीपक सिंह ठाकूर, त्यानंतर राम पाटील शेळके, त्यानंतर सुनील भिडे, नसीर बागवान आणि लक्ष्मण राक्षे यासह इतरांनाही देखील भारतीय जनता पार्टीने आम्ही तुम्हाला अंबड नगरपालिकेवर कॉक मेंबर म्हणून घेऊ असे आश्वासन हे दिलेलं असल्याचा दावा यांनी केलेला आहे. मंडळी, आता सांगायचं झालं तर भारतीय जनता पार्टीकडे 2 कॉक मेंबरच्या जागा आहेत. 2 कॉक मेंबरसाठी पुढे येणारे 5 इतर नावं देखील आहेत. त्यामुळे भारतीय जनता पार्टीची मोठी डोकेदुखी आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता या जर आपण 5 नावाचा जर आपण विचार केला तर पहिलं नाव जे समोर येते ते धनराज दीपक सिंह ठाकूर यांचं. दीपक ठाकूर हे जुने निष्ठावंत भाजपाचे कार्यकर्ते आहेत. सध्या दीपक सिंह ठाकूर भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी विराजमान आहेत आणि अंबड नगरपालिकेमध्ये देखील नगराध्यक्षपदासाठी त्यांची पत्नी यांनी नगराध्यक्षपदाचा दावा देखील केलेला होता. मात्र त्यांना भारतीय जनता पार्टीने धनराज ठाकूर यांना कॉक मेंबर घेऊन असं त्यांना आश्वासित केलेलं होतं. त्यामुळं आपण जर एकंदरीत बघितलं तर पहिलं जे आहे हे भारतीय जनता पार्टीचं कॉक मेंबर हे धनराज दीपक सिंह ठाकूर यांचे जवळपास निश्चित झालेले. तर राहिलं आता दुसरं कॉक मेंबर. दुसऱ्यासाठी मात्र मोठी काटकसर ही भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी करावं लागणार आहे. तर आपण दुसरीकडे बघितलं, राम पाटील शेळके यांनी देखील मागच्या पंचवार्षिकमध्ये नगरसेवक पदासाठी उमेदवारी लढवलेली आहे. त्यामुळं त्यांना त्यांचा अवघ्या कमी मताने ते पराजित झालेले होते. राम शेळके पाटील हे बाप्पूंचे, विलास बाप्पू खरात माजी आमदार यांचे खंदे समर्थक म्हणून त्यांना मानलं जातं. ते भारतीय जनता पार्टीशी एकनिष्ठ देखील आहेत. यावेळी या नगरपालिकामध्ये विलास खरात यांचे चिरंजीव विश्वजित खरात यांना त्या प्रभागातून त्यांनी निवडून देखील आणलेलं आहे. ती जागा ही राम पाटील शेळकेची होती. मात्र भारतीय जनता पार्टीने त्यांना आम्ही कॉक मेंबर म्हणून घेऊ असं म्हणून त्यांना देखील थांबवलेलं आहे. राहिला विषय सुनील भिडे यांचा. हे देखील भारतीय जनता पार्टीशी एकनिष्ठ असून जुने कार्यकर्ते आहेत. त्यानंतर नसीर बागवान हे देखील भारतीय जनता पार्टीशी एकनिष्ठ आहे. तर राहिलं 5वं ज्यांनी दावा केलेला आहे ते लक्ष्मण राक्षे. हे देखील भारतीय जनता पार्टी तथा आमदार नारायण कुचेचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. आता एकंदरीतच आपण या सगळ्यांचा जर विचार केला, आता यामध्ये भारतीय जनता पार्टीला कसा चिप्पे सोडतील असा राजकीय विश्लेषकांकडून अंदाज वर्तवला जातोय. तो अंदाज असा आहे, या नगरपालिकेच्या गटनेतेपदी फिरोज अध्यक्ष शेख यांची वर्णी लागणार आहे, जेणेकरून मुस्लिम वोट बँक आणि या ठिकाणी
आपल्याला सामोरे जाण्यासाठी आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषदा निवडणुका असो, पंचायत समिती निवडणुका असो, त्यामुळे या निवडणुकीकडे बघून फिरोज शेख यांना गटनेतापदीची वर्णी लागण्याची शक्यता ही राजकीय वर्तुळात वर्तवली जाते. फिरोज शेख यांना जर गटनेतापद दिलं तर कॉक मेंबर हे मुस्लिम समाजाला भेटणार नाही. त्यामुळे मुस्लिम समाजासाठी गटनेतेपदी पद देऊन त्यांचं समाधान करण्याचं काम भारतीय जनता पार्टीकडून होणार आहे. त्यामुळे नसीर बागवान यांची वर्णी लागण्याची शक्यता इथं होत नाही. राहिला विषय राम पाटील शेळके यांचा. हे एकमेव बाप्पूंकडून आणि नारायण कुचेकडून ह्या दोन्हीकडून खते समर्थक असल्याने त्यातली त्यात त्यांनी त्यांच्या प्रभागामध्ये हे दोन्ही विश्वजित खरात असतील, त्यानंतर शहाणे असतील, यांना निवडून आणण्याचे मोठं काम यांनी केलेलं आहे. त्यामुळे आता हे सगळे जरी दावा जरी करत असले तरी मात्र आता भारतीय जनता पार्टी यावर काय निर्णय घेईल आणि हा कसा पेच सोडल हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.